नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम। आज लाईव्ह येण्याचं कारण असं की गेल्या काही दिवसापासून एक मोदीजींच्या एका सभेमध्ये त्यांनी मनमोहन सिंग जे आपले पूर्व प्रधानमंत्री होते त्यांच्यावरती आक्षेप घेत केवळ मुस्लिमांना सगळ्या सुविधा देणार अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे दुष्प्रचार केला जातोय। तशा प्रकारचं वक्तव्य मनमोहन सिंगांनी केलं नव्हतं, पण केवळ एक धार्मिक मुद्दा कसा बनवला जाऊन जे हिंदू धर्मीय आहेत त्यांना कसं आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे किंवा मोदीजी आपल्या भाषणातून आता सध्या करत आहे। एक देशाचा प्रधानमंत्री अशा प्रकारचं वक्तव्य करतो हे खूप खेदजनक आहे, कारण एका केवळ पंथाचं किंवा एका धर्माची बाजू घेऊन दुसऱ्या धर्माला म्हणजे दुय्यम स्थान देणं किंवा त्या धर्माविषयी लोकांच्या मनात राग निर्माण करणं कितपत योग्य आहे ते लोकांना समजतं। तर आज त्याबद्दल ते काय म्हटले आणि मनमोहन सिंगांनी 2006 मध्ये त्यांच्या भाषणामध्ये काय म्हटलं होतं आणि त्या 2006च्या जे भाषण होतं मनमोहन सिंगांचं त्या भाषणाचं अर्धवट कसं केवळ मुस्लिमांनाच फॅसिलिटी देऊ असं मनमोहन सिंगांनी म्हटलं नव्हतं। तर पूर्ण भाषण आपण पण ऐकणार आहोत आणि सध्या मोदी काय म्हटले होते तेही आपण ऐकणार आहोत। तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दोन्ही व्हिडिओ दाखवणार आहे आणि दोन्ही व्हिडिओवरती आपण लोकांना सत्य म्हणजे पूर्ण म्हणजे तसं समजलं असेल सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, तरी सुद्धा एक माझ्या वतीने सुद्धा मला वाटलं की व्हिडिओ बनवावा याच्यावरती, त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर तो मी तुम्हाला दाखवतो। आवाज येत नाही। मैंने देखा दूसरा क्या होता है मेरा फोटो जाने भागा जाता है तो मैं ऐसे नहीं पढ़ता, ऐसे पैसे रख दे। मेरे हालात ऐसे हैं कि मैं कुछ कर नहीं सकता। तर हा व्हिडिओ तर तो नाही आहे, तो चुकून मी लावला, पण बरं झालं हा व्हिडिओ सुद्धा लागला की हा जुना व्हिडिओ आहे, तसा नवीन नाही आहे, पण तुम्हाला पाहायला मिळालं की कशा प्रकारे आपण देशाचं नेतृत्व डोक्यावर घेतलेलं आहे आणि आज आपल्याला सत्य माहीत असून सुद्धा कितीतरी अंधभक्त आहेत ते कशा प्रकारे वेडे झालेले आहेत आणि त्यांना हेच व्यक्ती आपल्याला ज्यांना त्यांचं वक्तव्य तुम्ही आता थोडक्यात व्हिडिओमध्ये पाहिलं। असे भरपूर मीम्स आहेत इंटरनेटवरती सापडतील, ते इंटरनेटवर आपण फक्त यूट्यूबवर गेलं आणि मोदी मेमेज म्हणून जर टाकलं तर ते आपल्याला लाईनच लागेल आणि आपला मेन मुद्दा राहून जाईल। तर तेही आपण नंतर बघू, वेळ मिळाला की मेमेज सुद्धा रिव्ह्यू करूया आपण। पण सुरुवातीला जो मोदींचा जो सध्या चर्चित व्हिडिओ होता की कशा प्रकारे हिंदू धर्मियांना मुस्लिमांविरुद्ध भडकवलं जातंय किंवा कसा एक देशाचा प्रधानमंत्री केवळ एका धर्माच्या बाजूने बोलतोय, तर हे किती दुर्दैव्य आहे या देशाचं की असे व्यक्ती आपल्याला प्रतिनिधित्व करतायत। तर आपण हे राजस्थानमध्ये सभेमध्ये त्यांनी बोललेलं आहे। जीवन के सपनों से जुड़ा हुआ है, तुम उसे छीनने की बात कर रहे हो अपने मैनिफेस्टो में। गोल ले लेंगे, सबको वितरित कर देंगे, और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे। आणि अंधभक्त कशी टाळ्या वाजवत घुसपैठियों को बांटेंगे। क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। भाइयों बहनों, ये अर्बन नक्सल की सोच मेरी माताओं बहनों, ये आपका मंगलसूत्र भी बचने नहीं देंगे, यहां तक जाएंगे न कहीं।
ठीक आहे. तर कशा प्रकारे द्वेषाचं राजकारण केलं जात आहे आणि सरळ सरळ राजस्थानमधल्या सभेमध्ये कशा प्रकारे लोकांना भडकवलं जात आहे. स्पीच हे राजस्थानमध्येच झालं आहे, त्यांच्या कॅम्पेनमध्ये हे केलेलं स्पीच आहे. म्हणजे मतासाठी कशा प्रकारे आता जो सध्या सगळीकडे जे हिंदू राष्ट्राचं म्हणा किंवा देवधर्माचं राजकारण पूर्ण भारतामध्ये BJP तर्फे केलं जात आहे आणि हा देश एक सगळ्यांना मिळून सगळं धर्म समभाव असा देश आहे. म्हणजे या देशामध्ये सगळ्या प्रकारचे लोक राहतात, सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. केवळ एका धर्माचंच प्रतिनिधित्व प्रधानमंत्री करत नाहीत हे कदाचित ते विसरलेले आहेत. त्यामुळं केवळ आता राजनीती कशी करायची आणि हिंदू धर्मियांना भावनिक कसं करायचं, त्यांना कसं भावनिक करून त्यांच्याकडून वोट कसे काढून घ्यायचे हे फक्त जेव्हा इलेक्शन वगैरे येतं त्याच्या तोंडावरती तुम्हाला असे म्हणजे एकदम लिमिटच्या बाहेर गेलेल्या गोष्टी तुम्हाला दिसून येतात. आता हे लिमिटच्या बाहेर गेलेल्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर एकदम मग खोटारडेपणा या भाषणामध्ये आहे. तुम्ही जर पाहिलं की याच्यामध्ये कुठेही मनमोहन सिंह यांनी मुस्लिमांना फक्त बेनिफिट देणार आहोत किंवा त्यांना जास्त मुलं आहेत तर मग जास्त मुलांना आपण सगळे पैसे जे आहे संपत्ती वाटणार आहोत, हे पूर्णपणे एक भडकावण्याचं राजकारण चालू आहे. कारण मनमोहन सिंहांचं पूर्ण भाषण आपण जर ऐकलं तर ते वेगळंच असेल. तर ते पूर्ण न ऐकता केवळ त्यातला एक छोटा पार्ट मुस्लिमांना लिहिलंय, पण बाकी इतर समाजासाठी सुद्धा मनमोहन सिंहांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे. तेव्हा ते भाषण सुद्धा आपण ऐकूयात. I believe our collective priorities are clear. Agriculture, irrigation and water resources, health, education, critical investment in rural infrastructure and the essential public investment needs of general infrastructure along with programs for the uplift of scheduled caste, scheduled tribe, other backward classes. तुम्ही ऐकताय की शेड्यूल ट्राइब, शेड्यूल कास्ट आणि अदर कास्ट वगैरे, minorities and women and children. The component plans for scheduled castes and scheduled tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in. केवळ हे जे शेवटचं वाक्य आहे तेवढंच पकडलं जात आहे. आता मोदीजी जे राजस्थानच्या भाषणामध्ये बोलले की केवळ मुस्लिमांना बेनिफिट देणार आहे, त्यांची 10 मुलं किंवा ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना पैसे म्हणजे बेनिफिट्स मिळणार आहेत असं बोललं जातं. केवळ ह्यातून एक छोटासा पार्ट घेऊन त्याच्यावरती राजनीती केली जाते, धार्मिक राजनीती केली जाते. तर देशातील जे सर्व हिंदू बांधव आहेत किंवा जे सगळ्या वेगवेगळ्या जातीचे आपल्याकडे धर्माचे लोक राहतात त्यांना हा जो मोदीजी जे खोटं बोलत आहेत किंवा एक छोट्या मुद्द्यावरती घेऊन जे राजनीती करतात हे नक्कीच समजत असेल. कोणी असं हे नाहीये की ऍक्च्युअली बघायला गेलं तर हे नेते लोक जनतेला एकदम बुद्धू समजतात किंवा एकदम अंधभक्त बोलतो ते खरोखर सिरियसली मोदीजी हे त्यांच्या जे आहेत किंवा त्यांची जी जनता आहे किंवा भाषणाला येतात त्यांना अंधभक्त समजते. सरळ साध्या भाषेमध्ये की त्यांना काही बोललं तरी ते टाळ्या वाजवणार आहेत, काही बोललं तरी घोषणा देत राहणार आहेत आणि काही बोललं तरी ते ऐकून घेणार आहेत. असं मोदीजींना स्वतःला विश्वास बसलेला आहे की ही जी जनता माझ्याकडे येते किंवा ती जनता मला फॉलो करते ही अंधभक्तच आहे. हे त्या अंधभक्तांना शुअर नसतील ते, पण मोदीजींना 100% शुअर आहे की अंधभक्त म्हणजे अंधभक्तच आहे. हे मी जे बोलेल ते मानतात. तर एवढं अंधभक्त होऊन पण फायद्याचं नाहीये. ते कुठे ना कुठे आज ना उद्या नुकसान होणारच आहे. तेव्हा बाकीचे जे जागृत देशवासी आहेत त्यांना तर नक्कीच कळतं की आज सगळ्यांकडे सोशल मीडिया आहे. तर मनमोहन सिंग सगळ्या जाती धर्माबद्दल बोलले, SC, ST, OBC, शेड्यूल ट्राईब, महिला, चिल्ड्रन आणि स्पेशली मुस्लिम, मायनॉरिटी मुस्लिम जे एकदम अति पिछड्या किंवा एकदम खालच्या दर्जाला आहेत, गरीब आहेत, अशा मुस्लिमांना सुद्धा मदत करायला हवी असं मनमोहन सिंगांचं म्हणणं होतं. पण त्याला केवळ एक मुद्दा फक्त मुस्लिम धर्माचं नाव फक्त उचलून त्याच्यावरती एक मुद्दा बनवून आज चर्चेत हा मुद्दा चाललेला आहे. लोकांना जे हिंदू धर्मांना त्यांना भावनिक करून भावनिक करून त्यांच्याकडून वोट काढण्याचा प्रयत्न करत आहे. वोट कोणाला करायचं आहे कोणाला नाही करायचं तर प्रत्येकाचा आपापला अजेंडा आहे किंवा आपला मुद्दा आहे. पुढे काय बोलले ते ऐकूयात. They must have the first claim on our resources. Where are the Indian male? But the first claim on our resources हे शेवटचं जे वाक्य म्हटले ह्या सगळ्याला तोडून पूर्ण मोडून एक तयार केलेला अजेंडा आहे जो मागे आपल्याला मोदीजींच्या भाषणामध्ये दिसला. तो अत्यंत खोटारडेपणा चालू आहे सध्या राजनीतीमध्ये. केवळ
देशाचे जे नेते आहेत, प्रधानमंत्री आहेत, ते केवळ एका जाती धर्माचे नेते नसून सर्व धर्मांचं त्यांच्याकडे त्यांनी सगळ्या धर्मांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, सगळ्या जनतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे, सगळ्यांना समान समजणं गरजेचं आहे. एकाचा फायदा घेण्यासाठी दुसऱ्याला नावं ठेवणं आणि तशी राजनीती करणं खूप मोठं दुर्दैव आहे. एक द्वेष पसरवण्याचं काम केलं जात आहे आणि यातून कदाचित गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतात. हे मोदीजी स्वतःहून मुद्दामून करतायत की केवळ लोकांना धार्मिक भावनेत गुंतवून कसं जास्तीत जास्त आपल्याला वोट मिळावेत किंवा जास्तीत जास्त सीट्स मिळावेत, जो 400 पारचं त्यांचं जे स्वप्न आहे ते कसं पूर्ण करायचं त्याच्या नादात ते पूर्णपणे हे झालेलं आहे. असंच एक वक्तव्य अजूनही ते काही ठिकाणी केलेलं आहे त्यांनी. तर हे तर झालं की हा आपण हे 3-4-5 दिवसापासून हा मुद्दा चालू आहे की जेव्हापासून या भाषणामध्ये त्यांनी मुस्लिमांना सगळं द्यायचं असं झालं, तेव्हा सोशल मीडियात म्हणा किंवा पूर्ण मेन मीडियात सुद्धा ह्याच्यावरती खूप मोठ्या चर्चा झाल्या. पण ऍक्च्युअल लोकांना काय आहे ते त्यांनी सुद्धा तपासून पाहणं गरजेचं आहे. जे तिथे अंधभक्त टाळ्या वाजवत बसतात ह्या गोष्टींवरती, त्यांनी सुद्धा सत्य जे काय आहे ते चेक करणं गरजेचं आहे. मग आज जसं मोदीजींचं तुम्ही भाषणं ऐकता मीडियामध्ये किंवा आपल्या समोर यूट्यूब फेसबुक या सोशल मीडिया माध्यमातून आपण ऐकतो, तसंच तुम्हाला इतर लोकांची सुद्धा भाषणं मिळतील. जसे मनमोहन सिंहाचं हे भाषण आहे, आता हे मोजो चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलं. मनमोहन सिंहाचं पूर्ण भाषण आहे ते आपण ऐकलं की ते काय बोलताय. ते SC ST OBC मायनॉरिटी, चिल्ड्रन, वुमन्स आणि स्पेशली जे लोअर म्हणजे टोटली एकदम तळागाळाला पोहोचलेले मुस्लिम आहेत त्यांना सुद्धा बेनिफिट देणं गरजेचं आहे. स्पेशली त्यांना रिसोर्सेस देण्याची गरज आहे आणि ते अधिक म्हणजे ते त्यांचा हक्क आहे तो हे सांगतात. म्हणजे ते फक्त एका धर्माचं बोलत नाहीत, मुस्लिम धर्माचं सगळ्यांचं ST ST OBC सगळे पिछडे जे वर्ग मूळ निवासी जे आहेत तिथले त्यांना बेनिफिट देण्याचं बोलतायत ते. आणि त्याला कसा विरोध किंवा त्याच्यावर कशी राजनीती करायची हे केवळ तुम्ही बघू शकता की मोदीजींनी केलेलं आहे यावेळी. आणि केवळ एका धर्मियाला म्हणजे हिंदू धर्माचा अजेंडा घेऊन जे चाललेलं आहे, जे चाललेलं राजकारण आहे ते अतिशय निंदनीय आणि एकदम खालच्या पातळीचं चालू आहे. तर देशाचा नागरिक असं जागृत आहे, त्याला कळतं की काय राजनीती चालू आहे, कशी चालू आहे. तर तेव्हा लोकांनी जे सांगितलं जातं त्याच्यावरती पूर्णपणे आंधळ्यापणे लक्ष न देता त्यांनी सत्य काय आहे ते पडताळून पाहणं गरजेचं आहे. तर फक्त इथे झोंबण्यासारखं किंवा मोदीजींना जे झोंबलं किंवा बाकी इतर जे भाजपाचे लोक आहेत त्यांना काय झोंबलं असतं, फर्स्ट प्रायोरिटी म्हटलंय. तर फर्स्ट प्रायोरिटी म्हटलं की बरोबर आहे, देशातील जे मूळ निवासी आहेत SC ST OBC मायनॉरिटी जे काय आहे आतापर्यंत हजारो वर्ष ज्यांना शोषित ठेवलं आहे जे काय आहे त्यांना बेनिफिट देणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं त्यांचा अधिकार आहे असंच फक्त मनमोहन सिंहांनी म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये जागृत होण्याची गरज कोणाला आहे? SC ST OBC मायनॉरिटी जे इथले देशातील जे तळागाळातले लोक आहेत, गरीब लोक आहेत, जे आता आज रिझर्वेशन घेत आहेत किंवा अनेक बेनिफिट्स घेत आहेत, त्या लोकांनी स्पेशली या मुद्द्यावरती लक्ष देणं गरजेचं की कशा प्रकारे द्वेष हा पसरवला जातोय. हा आता हे भाषण एका मोठ्या व्यक्तीने दिलेलं आहे असं नाही की कोणत्या गल्लीतल्या नेत्याने दिलेलं आहे, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलेलं आहे. असं तर नाही की त्यांनी अभ्यास केला नसेल, पण अभ्यास करून लोकांना किती मूर्ख समजतात ते. त्यांनी सुद्धा हे भाषण ऐकलं असेल, मनमोहन सिंगांचं पूर्ण भाषण ऐकलं असेल. अर्धवट न ऐकतं तर कोणी वक्तव्य करणार नाही. हे पूर्ण ऐकून सुद्धा एक हेतुपूर्वक कसं लोकांपर्यंत हेट करायचं किंवा एका विशिष्ट जातीबद्दल हेट कसा पसरवायचा, द्वेष कसा पसरवायचा त्याचं काम हे केलं जातं. आणि जनतेने पूर्णपणे ओळखून घ्यायला हवं वेळेतच. आणि खास करून ST OBC मायनॉरिटी जे लोक आहेत, जे मूळ निवासी भारताचे आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांनी खास करून ओळखणं गरजेचं आहे की कशा प्रकारे यांच्या मनात द्वेष आहे की यांना ST OBC SC किंवा अदर मायनॉरिटी मुस्लिम्स जे गरीब म्हणजे लेवलला आहेत यांच्या बाबत किती यांच्या मनामध्ये BJPच्या मनामध्ये म्हणा किंवा मोदीजींच्या मनामध्ये किती द्वेष आहे. त्यांनी टार्गेट मुस्लिमांना केले, पण बघायला गेलं त्यांचा पूर्ण विरोध हा गरीब लोकांवरती आहे, जे SC ST OBC मायनॉरिटीचे जे भारताचे मूळ निवासी आहेत त्यांच्याबद्दलच हा द्वेष आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण एक हेतुपूर्वक फक्त मुस्लिम धर्माचा टार्गेट केलं जात आहे. बाकीचं भाषण ऐकलं तर तुम्ही मनमोहन सिंहाचं भाषण ऐकलं SC ST OBC सगळ्यांना, स्त्रियांना, मुलांना, लहान मुलांना स्पेशली पर्टिक्युलरली यांना बेनिफिट सगळ्यात पहिलं मिळायला पाहिजे असं त्यांचं वक्तव्य होतं. पण ते सोडून फक्त मुस्लिम धर्माच्याच मागे त्यांनी टार्गेट केलेलं आहे. तेव्हा कुठेतरी लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि कशा प्रकारे लोकांनी याला प्रतिसाद द्यायला हवा ते समजायला हवं. जर एवढं सगळं समजूनही, एवढं सगळं बघूनही जर देशातले लोक जागृत होत नसतील आणि जर परिवर्तन आणत नसतील तर ते खरोखर खूप मोठं धोकादायक आणि एक तानाशाहीकडे जाणारं आपल्याला दिसतंय. हे सगळं जे काय आहे ते तानाशाहीकडे जाणारं दिसतंय. तर जर लोकशाही वाचवायची असेल तर नक्कीच सगळ्यांनी परिवर्तन घडवण्यासाठी मदत करायला हवी, एक संकल्प करायला हवा.
तुम्ही कोणी कोणाकडेही वोट करू शकता, प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे, कोणी कोणाला कुठे वोट करायचं ते सांगत नाहीये. पण लोक कशा प्रकारे एकमेकांमध्ये तेढ निर्माण करून, जातीय तेढ निर्माण करून पुन्हा कसं एक भेदभाव मोठा भेदभावाची दरी मोठी कशी करत आहेत ते बघायला आपल्याला मिळतं या सगळ्या गोष्टीतून. तर लोकांनी जागृत राहायला पाहिजे आणि जे बोलतायत ते वरिष्ठ जे कोणी आहेत, नेते मंडळी, प्रधानमंत्री का अजून राष्ट्रपती, ते काय बोलतात त्याचं फॅक्ट चेक करणं गरजेचं आहे. थोडंसं शांत डोक्याने समजून घेणं गरजेचं आहे की नक्की हा काय प्रकार आहे. तर हा मुद्दा होता की मोदीजींनी ज्या भाषणामध्ये मुस्लिम धर्माविषयी जे म्हणजे एक द्वेष पसरवण्याचं भाषण जे केलं आणि एक देशाचा प्रधानमंत्री केवळ एका धर्माची बाजू घेऊन दुसऱ्या धर्माला खालती दाखवतोय किंवा द्वेष त्याच्याबद्दल पसरवतोय, हे अतिशय निंदनीय आहे आणि खूप दुःखदायक आहे. आणि तसं करायला नको आहेत त्यांनी सगळं, त्यांच्यासाठी पूर्ण देश आहे, ते देशाचे प्रधानमंत्री, तर त्यांनी सगळ्यांना समान नजरेने पाहणं गरजेचं आहे, सगळ्यांना समान समजणं गरजेचं आहे. एका ठिकाणून बेनिफिट्स घ्यायचं म्हणून दुसऱ्याला त्याला नाव ठेवणं किंवा त्याच्याबद्दल द्वेष हेट पसरवणं खूप वाईट गोष्ट आहे. तर पाहिलं तुम्ही की कशा प्रकारे सगळीकडे न्यूज सुद्धा आहेत की कशा प्रकारे मोदी साहेब हे दादांत खोटं बोलत आहेत आणि केवळ कसं मुस्लिमांविरुद्ध राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे. एक हिंदूंमध्ये द्वेष पसरवण्याचा, हिंदू मुस्लिममध्ये द्वेष आणि भेदभाव कसा, दरी कशी वाढावी याचा प्रयत्न केला जातोय, केवळ वोटसाठी, केवळ राजनीतीसाठी, केवळ सीट जिंकून येण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे. आणि खूप वाईट राजकारण आहे मोदीजींचं. जसं की आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की मनमोहन सिंहांचं पण आपण पूर्ण भाषण ऐकलं आणि ते काय बोलले होते आणि केवळ फक्त मुस्लिमांना टार्गेट करून मोदीजी कशा प्रकारे राजकारण करत आहेत, कशा प्रकारे खोटं बोलत आहेत ते तुम्ही आता पाहिलं. आपण रवीश कुमार यांच्या चॅनलवरती सुद्धा आपण व्हिडिओ पाहिलात. तर असे भरपूर उदाहरणं तुम्हाला मिळतील. आणि भाजपाबद्दल पूर्ण देशामध्ये कशा प्रकारे द्वेष आहे हे पूर्णपणे त्याची ज्या मीडिया जो आहे, जिला गोदी मीडिया बोलतो आपण, ते कशा प्रकारे झाकते. पण जसे रवीश कुमार सारखे सच्चे पत्रकार आहेत, न विकले जाणारे पत्रकार आहेत, त्यांचे चॅनल आता त्यांनी स्वतःचे प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत. त्यांना दुसऱ्या कुठल्या चॅनलवरती समजा सगळे मीडिया विकले गेलेले आहेत, त्यामुळे कसं स्वच्छ पत्रकारिता करणाऱ्यांना जॉब मिळत नाही किंवा त्यांना तिथे स्थान नसतं. तेव्हा भरपूर काही जे प्रखरतेने मांडणारे किंवा सत्य मांडणारे पत्रकार आहेत त्यांनी स्वतःचे न्यूज चॅनल चालू केलेले. जसं रवीश कुमारांचं स्वतःचं आहे, तसं मराठीमध्ये निखिल वागळे सुद्धा आहेत. त्यांचे काही कुठल्या चॅनलला काम करत नाही आहेत, पण त्यांचं सुद्धा निखिल वागळे ओरिजिनल म्हणून यूट्यूब चॅनल चालवतो. तर अशा प्रकारे आहे. तर आपणही तोफखाना म्हणून आपला यूट्यूब चॅनल चालवतोय. आपणही कुठल्या चॅनलला किंवा दुसरे कुठे हे करत नाहीये. आपले स्वतःचे विचार आणि आपले स्वतःची मतं मांडण्यासाठी आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म असणं खूप गरजेचं आहे. तर आपण सुद्धा आमच्या पेजला फॉलो करा. जर तुम्हाला आवडत असेल आमचे विचार तर यूट्यूबला आपलं चॅनल आहे तोफखाना म्हणून, लिंक आपल्याला फेसबुकवरती मिळेल. आणि सध्या जे लाईव्ह चालू आहे नितीन झेंडे, हे माझं पर्सनल पेज आहे, त्याच्यावरती तुम्ही हे लाईव्ह पाहत आहात आणि इथूनच हे व्हिडिओ पुढे एडिट होऊन आपण आपल्या चॅनलला टाकत असतो. ओवेसी काय बोललंय ते जरा आपण ऐकूयात. कारण ओवेसी हे सुद्धा खूप प्रखरतेने बोलणारे व्यक्ती आहेत आणि मुस्लिमांबद्दल बोलतात, मुस्लिमाचं नेतृत्व करणारे ओवेसी काय बोलतात ते सुद्धा ऐकूयात. ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे। बोलते हैं कि हम बच्चे ज्यादा पैदा करते हैं। नरेंद्र मोदी के आपके 6 भाई नहीं है? अमित शाह की 6 बहनें नहीं है? बरोबर आहे. मोदीजींचे 6 भाऊ आहेत, अमित शहाचे 6 बहिणी भाऊ परिवार आहेत. तो बच्चे तो सगळ्यांचे जास्त आहेत. संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे। बोलते हैं कि हम बच्चे ज्यादा पैदा करते हैं। नरेंद्र मोदी के आपके 6 भाई नहीं है? अमित शाह की 6 बहनें नहीं है?
की सरकार से उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे, घुसपैठियों को बांटेंगे। क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। जब बच्चे ज्यादा पैदा करते हैं, नरेंद्र मोदी के आपके 6 भाई नहीं है? अमित शाह की 6 बहनें नहीं है? क्या रविशंकर प्रसाद की 7 भाई बहन नहीं है? मगर दिखता कौन? मुसलमान ज्यादा बच्चे पैदा कर रहे हैं। अरे झूठ बोल रहे हो तुम। तुम्हारी गवर्नमेंट का आदादुल-शुमार डेटा कह रहा है कि मुस्लिम हमारी बेटियों का जो फर्टिलिटी रेट है उसमें कमी आई है, मगर ये पुरानी आदत के बच्चे पैदा कर रहे हैं। ये बच्चे पैदा कर रहे हैं नरेंद्र मोदी जी। क्यों इतना झूठ बोलते? आदादुल-शुमार तो देख लो तुम्हारी। और मुसलमानों को घुसपैठी कहते हैं, घुसपैठी कहते हैं। पार्लियामेंट में 10 मरतबा 10 साल में सवाल पूछे गए, बताओ कितने घुसपैठी भारत में आए? मोदी की सरकार के पास कोई जवाब नहीं था, कोई जवाब नहीं है। 10 मरतबा पूछा गया और बोलते घुसपैठी आए। अरे कहां से आ रहे घुसपैठी? अरे घुसपैठी आ रहे तो मोदी तुम क्या चाय पीकर सो रहे थे? रोता था उनको। तर बघितलं आपण की ओबीसी कशा प्रखरतेने बोलतायत आणि बरोबर बोलतायत की अगर मुस्लिमांना घुसपेटिया बोलतायत तर वारंवार विचारलं जातं तेव्हा कुठलंच उत्तर दिलं जात नाही सरकारतर्फे की किती घुसपेटिया आलेत आणि किती काय आहे। आणि मुलं जी आहेत, मुलांची संख्या वाढते, मुस्लिमांमध्ये लहान मुलं जन्माला घालण्याचं जे संख्या आहे ती जास्त आहे असं मोदीजींनी भाषणामध्ये बोललं होतं। तर त्याबद्दलही त्यांनी सांगितलं की तसंच स्वतः मोदींना 6 भाऊ आहेत, अमित शाह 7 जण आहेत, प्रत्येकाच्या घरात 6-7, 8 जण पूर्वी सगळ्याच धर्मामध्ये होते। तर असं वेगळं काही नाही दिसत आहे, पण केवळ टार्गेट करणं, मुस्लिमांना टार्गेट करून राजनीती कसं करायचं, लोकांना हिंदू धर्मीयांना कसं भावनिक करून त्यांच्याकडून मतं काढून घ्यायचा, हा सगळा खेळ चालू आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर पाहिलं की आपण स्वतःही मनमोहन सिंहांचं काय ओरिजिनल भाषण आहे ते सुद्धा आपण 2000 साला त्यांनी काय वक्तव्य केलं होतं ते आपण ऐकलं याच्यामध्ये। त्यानंतर आपण रवीश कुमारांचंही विश्लेषण ऐकलं की त्यांनी मोदीजींनी केलेल्या भाषणात कसा हिंदू धर्मीय मुस्लिमांविषयी द्वेष पसरवला जातोय, किती खोटं बोललं जातंय आणि कशा प्रकारे राजनीती केली जाते वोटसाठी हे आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर आता आपण ओबीसी साहेबांचं सुद्धा ऐकलं की कशा प्रकारे त्यांनी मुस्लिमांची बाजू मांडलेली आहे आणि ते अगदी खरं आहे की असं। आणि लोकांना मोदीजी एवढे मूर्ख समजतात, जे जनता आहे त्यांना एवढं मूर्ख समजतात की ते तोंडाला येईल ते, किंवा त्यांना असं कळतच नाही की लोक सुद्धा आजकाल सत्य पडताळायला लागलेले आहेत, लोक सुद्धा खरं काय आहे ते त्याची तपासणी करायला लागले आहेत। ह्याचं सुद्धा त्यांना भान नाहीये की आपण जे बोलतोय ते उद्या लोकांनी चेक केलं तर आपल्याला लोक हसतील, ह्याचं सुद्धा त्यांना भान राहिलेलं नाहीये। त्यामुळे त्यांना जे लिहून देणारे भाषणं आहेत किंवा त्यांची जी टीम असेल सांगणारी ती काय करते आणि कशा प्रकारे त्यांना भाषणं द्यायला लिहून देते किंवा कशा प्रकारे त्यांचे जे सहयोगी आहेत ते त्यांना हे भाषणं लिहून देत असतील किंवा त्यांच्या विचाराशी सहमत असतील ते त्यांनाच माहिती आहे। आजचा व्हिडिओ जो हा होता की जो काही दिवसापूर्वीपासून हा जो राजस्थानच्या भाषणामध्ये मोदीजींनी ते मुस्लिमांविषयी मुस्लिमांविषयी जे द्वेष पसरवणारं भाषण जे केलेलं आहे त्याच्यावर हा व्हिडिओ होता। आणि त्याच्या मागे मनमोहन सिंहावरती त्यांनी नाव घेतलं होतं की कसं मुस्लिमांना जास्तीत जास्त बेनिफिट देणार आहेत असं त्यांचा अजेंडा आहे, मॅनिफेस्टो आहे। तर तो टोटली रॉंग होता आणि टोटली खोटं बोलत आहेत मोदीजी, हे आपल्याला या व्हिडिओजमधून आणि काही जे आपण
पाहिले, जुने व्हिडिओ, पुरावे, भाषणं पाहिले, त्याच्यावरून समजतं की पूर्णपणे ही राजनीती, घाणेरडी राजनीती करत आहेत मोदीजी. आणि पूर्ण BJP जर मुखियाच असा करत असेल तर बाकीच्या इतर नेत्यांकडून काही अपेक्षा नाही आहे. तेव्हा आपण आपलं मत कुठे द्यायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवू शकता. पण खरोखर या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल आणि केवळ एकाच धर्माची जी पाठराखण केली जाते किंवा एकाच धर्माचा उदो केला जातोय. भारत देश हा सर्व धर्म समभाव देश आहे, सर्व धर्मांना मिळून केलेला देश आहे. पण एकाच धर्माचं कसं उदो करून बाकी इतर धर्माबाबत द्वेष पसरवला जातो, कसं बहुजनांवर विषयी, SC ST OBC मायनॉरिटी यांना, वंचित लोकांना अजूनही वंचितच ठेवलं जातं सुविधेपासून, हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि लोकशाहीसाठी आणि बहुजन आपल्या सगळ्यांचे हक्क वाचवण्यासाठी आपण आपले योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे आणि योग्य ठिकाणी मतदान करणं गरजेचं आहे. तेव्हा आपण स्वतंत्र आहात आपलं मत कुठे द्यायचं आहे. पण खरोखरच लोकशाही वाचवायची असेल आणि तानाशाहीला एक मोठं चांगलं उत्तर देणं गरजेचं आहे, मुतोड जबाब देणं गरजेचं आहे, तेव्हा परिवर्तन हे घडणं गरजेचं आहे. तेव्हा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन विषयावरती. तोपर्यंत जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.